आणि मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या या निर्धार मेळाव्यामध्ये आमदार आदित्य ठाकरेंनी बोगस मतदानाच्या मुद्द्यावर आज आरोपाचा बॉम्ब फोडला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासारखंच अगदी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंबहुना सादरीकरण करत आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोटाळ्यांवर प्रकाशझोत टाकला. वरळी मतदारसंघातील 19,000 नावं संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी नावांमधलं साम्य, लिंग बदल, इपिक नंबर याबाबत घोळ निदर्शनास आणून दिले. दरम्यान आगामी निवडणुकीत केवळ प्रचार करून उपयोगाचं नाही, तर मतदार याद्यांचाही अभ्यास आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मतदार याद्या कशा वाचाव्यात याचंही मार्गदर्शन आदित्य ठाकरेंनी या मेळाव्यात केलं, ज्या मेळाव्यात उपशाखा प्रमुखापासून विभाग प्रमुख निमंत्रित होते. लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो. साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे. इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे.